Good morning, friends. Myself, Judisa from Mechanical Engineering Department. Now, today's lecture as a second year mechanical engineering subject named as a mechanical engineering material, in which we are study about the second unit named as the steel and its alloy, in which we are study the ferrous material for the steel and its alloy. Okay, then in this chapter we are study about the types about the steel, in which we are study about the this topic, low carbon steel, medium carbon steel, high carbon steel, and what is the application about the low carbon steel, medium carbon steel, and high carbon steel, and structural steel. These are the topics are studied in this lecture. In last lecture, we are also study the start about the second unit named as a steel and its alloy, in which we are study the solid solution, in which there are two types are study in last lecture, the substitutional solid solution and second one is the industrial solid solution, in which we are study the solid substitutional solid solution. There are also again the two types as a disorder type solid solution and order type solid solution, in which extended solubility and limited solubility, and also study the iron carbon equilibrium diagram. These are the topics are studied in last lecture. Okay. Now in this lecture we are study about the types about the ferrous material, and also study the low carbon steel, medium carbon steel, and high carbon steel, structural steel, and application about these types about the steel. ओके, तर बघा आजचं जे लेक्चर जे आहे तर ते सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट जो आहे आपला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल, तर त्याच्यामधला जो सेकंड युनिट आहे आपला कोणता आहे, स्टील अँड इट्स अलॉय. तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर स्टील जे आहे ते कसं आहे, तर एक प्रकारचं फेरस मटेरियल आहे. मग त्या फेरस मटेरियलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर कोणकोणते प्रकारचे टाईप्स आहेत, त्याचे क्लासिफिकेशन्स कोणकोणते आहेत, त्याचबरोबर लो कार्बन स्टील, मिडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील, त्याचे ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत, ते कुठं कुठं यूज केलं जातं, त्याचबरोबर तुमचं स्ट्रक्चरल स्टील आहे त्याचे ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत. तर हे काय करणार आहोत आपण हे आजच्या लेक्चरला बघणार आहोत. आणि जे मागचं लेक्चर आपलं झालं होतं, तर त्या मागच्या लेक्चरला आपण काय केलं तर तुमचं सेकंड युनिट जो आहे तर तो चालू केला होता. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन अबाउट इक्विलिब्रियम डायग्राम आपण बघितले होते, कन्सेप्ट ऑफ फेजेस आपण बघितले होते, त्याच्यानंतर प्युअर मेटल बघितलं होतं, अलॉईज बघितले होते, अँड सॉलिड सोल्युशनही आपण बघितले होते. त्या सॉलिड सोल्युशनमध्ये आपण दोन प्रकार बघितले होते सॉलिड सोल्युशनचे, सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशन आणि इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशन बघितलं होतं. आणि त्या सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशनमध्ये सुद्धा आपण ऑर्डर टाईप सॉलिड सोल्युशन आणि डिसऑर्डर टाईप सॉलिड सोल्युशन आपण बघितलं होतं. त्याचबरोबर आपण आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम ही काय केली ती आपण लास्ट लेक्चरला बघितली होती, नाही का नाही. तर आता जर काय बघणार आहोत आपण फेरस मटेरियल. मग हे स्टील आणि इट्स अलॉय जे आहे तर ते कसं आहे, फेरस मटेरियल आहे. तर त्याच्यामध्ये जे संमिश्र धातूसुद्धा काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आहे आपण, तर फेरस मटेरियल म्हणतो. मग फेरस मटेरियलमध्ये दोन प्रकार आहेत, तर तुमचं स्टील आणि कास्ट आयरन हे दोन प्रकार आहेत. तर आपण स्टील बघतो आहोत, कास्ट आयरन आपलं पुढचं चॅप्टर आहे, तिसरा युनिट जो आहे तर तो आपला स्पेशल अबाउट द कास्ट आयरन हा चॅप्टर आहे की नाही. तर आपण काय करतो आहोत, तर स्टील बघतो आहोत, स्टील अँड इट्स अलॉय. मग हे जे स्टील आहे तर त्याचे दोन क्लासिफिकेशन झालेले आहे. मग कोणकोणते, लो अलॉय आणि हाय अलॉय. मग या स्टीलमध्ये जे संमिश्र धातू आहे ते कमी प्रमाणातली संमिश्र धातू आहे, काही हाय अलॉयज म्हणजे जास्त प्रमाणातली संमिश्र धातू आहेत, असे दोन क्लासिफिकेशन झालेले आहेत. आणि त्या हाय अलॉयमध्ये सुद्धा अजून काय झालेले आहेत, दोन सब टॉपिक निर्माण झालेले आहेत, सब टॉपिक्स आहेत त्याचे, टूल स्टील आणि स्टेनलेस स्टील. तर अशा प्रकारचं काय आहे तुमचं फेरस मटेरियल जे आहे तर त्याचे काय आहेत, तर टाईप्स आहे की नाही. मग त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन्स ऑफ स्टील,
मग क्लासिफिकेशन्स ऑफ स्टील आपण आज बघणार आहोत. मग कोणकोणते क्लासिफिकेशन्स आहेत तुमच्या स्टीलचे? तर फर्स्ट म्हणायचं लो अलॉय आणि सेकंड म्हणायचं हाय अलॉय, आहे की नाही? लो अलॉय आणि हाय अलॉय. मग लो अलॉयमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? तर तुमचं लो कार्बन स्टील आहे, मिडियम कार्बन स्टील आहे आणि हाय कार्बन स्टील आहे. मग लो कार्बन स्टीलमध्ये सुद्धा काय आहे? दोन प्रकार आहेत. प्लेन कार्बन स्टील आहे आणि हाय स्ट्रेंथ अलॉय आहे, लो अलॉय आहे की नाही? त्याच्यानंतर मीडियम कार्बन जे आहे, तर त्या मीडियम कार्बनमध्ये सुद्धा काय आहे? प्लेन मीडियम कार्बन आहे आणि हीट ट्रीटेबल मीडियम कार्बन आहे की नाही? त्याच्यानंतर हाय कार्बनमध्ये प्लेन हाय कार्बन आहे आणि टूल हाय कार्बन आहे. त्याच्यानंतर हाय ऑलॉईजमध्ये टूल्स आहे आणि स्टेनलेस आहे. अशा प्रकारचे काय आहे? तर तुमच्या स्टील आणि इट्स अलॉयचे काय आहे? तर एक प्रकारे क्लासिफिकेशन्स तुम्हाला इथं काय केलेले आहेत? मी दाखवलेले आहेत, दिलेले आहेत, आहे का नाही? तर अशा प्रकारे तुमच्या स्टीलचे हे काय आहेत? तर क्लासिफिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण फेरस मटेरियल ॲज अ स्टील. मग स्टीलमध्ये जे फेरस मटेरियल आहे तर ते स्टील ऑफ आयरन कार्बन. मग त्याच्यामध्ये जे अलॉयज ऑफ आयरन आणि कार्बन, हे स्टील आणि इट्स अलॉय आपण ज्याला म्हणतो. स्टील मटेरियलमध्ये आयरन आणि कार्बन हे काय आहेत? तर त्याचे संमिश्र धातू काय केलेले आहे? त्याच्यामध्ये मिक्सअप केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? तर फेरस मटेरियल आपण असं म्हणतो, आहे की नाही? मे कंटेन अदर अलोविंग एलिमेंट. आणि त्याचबरोबर अजूनही अलोविंग एलिमेंट जे आहेत तर ते काय आहेत? त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, आहे की नाही? तर अशा प्रकारचे काय आहेत? तर एक प्रकारचे स्टील अँड इट्स अलॉय आहेत, आहे की नाही? मग त्याच्यामध्ये जे सेव्हरल ग्रेड्स काय आहेत तर अवेलेबल आहेत. मग ते कोणकोणते आहेत? तर लो अलॉय आहे आणि हाय अलॉय आहेत. सेव्हरल ग्रेड म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जे अलॉयज आहेत तर ते किती प्रमाणात काय केलेले आहेत? ॲड केलेले आहेत. त्यानुसार त्याचे काय केलेले आहेत? तर दोन ग्रेड पाडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये लो अलॉय आहे. मग लो अलॉय म्हणजे काय आहे? तर लेस अबाउ लेस दॅन 10 वेट पर्सेंट, आहे की नाही? मग 10% कमी, आहे की नाही? असे जे संमिश्र धातू तुमच्या स्टील अलॉयज स्टीलमध्ये काय केलेले आहे? ॲड केलेले आहे. त्याला आपण काय म्हणतो? लो अलॉयज म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बघा लेस दॅन 10 वेटेज पर्सेंट, आहे की नाही? मग 10% कमी, आहे की नाही? मग ते किती? तर लो कार्बन जे आहे तर ते किती ॲड केलेलं आहे? लेस दॅन 0.25 वेटेड पर्सेंट, आहे की नाही? मिडियम कार्बन 0.25 टू 0.60 वेट आणि हाय कार्बन टू 0.6 टू 1.4 वेटेड पर्सेंटनुसार, आहे की नाही? तर याला आपण काय म्हणतो? एवढे कमी प्रमाणात जे अलॉयज जे आहेत तुमच्या स्टीलमध्ये ॲड केलेले असतात तर त्याला आपण काय म्हणतो? लो अलॉयज असं म्हणतो, आहे की नाही? आणि हाय अलॉयजमध्ये स्टेनलेस स्टील ग्रेटर दॅन 11 वेटेड पर्सेंट, आहे की नाही? मग जे 11%पेक्षाही जास्त जे अलॉयज आहेत, संमिश्र धातू काय केलेले आहेत तुमच्या स्टीलमध्ये ॲड केलेले आहेत तर त्याला आपण काय म्हणतो? हाय अलॉयज म्हणतो आणि टूल स्टील आपण त्याला असं म्हणतो. तर त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ कार्बन ऑन प्रॉपर्टीज ऑफ स्टील. जसं की स्टीलमध्ये जर कार्बनचं पर्सेंटेज जर वाढत गेलं तर त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय चेंजेस होतात, आहे की नाही? तर हे काय केलेलं आहे? तर इथं एक प्रकारे तुम्हाला या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तर जसं की आपण आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम बघितली. त्या डायग्राममध्ये तुम्हाला काय केलं होतं? तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत स्टीलच्या तर त्या दाखवल्या होत्या मी तुम्हाला, आहे की नाही? तर त्या तसंच प्रॉपर्टी ज्या आहेत जसं की कार्बनचं प्रमाण जे आहे ते 20 to 50 जर वाढत गेलं तर त्याच्यामध्ये काय होतं आहे? अल्टिमेट स्ट्रेंथ काय होते? तुमच्या स्टेनलेस स्टीलची वाढत जाते, आहे की नाही? त्याचबरोबर 20 to 40% जर वाढत गेलं कार्बनचं प्रमाण, आहे की नाही? स्ट्रेंथ वाढते त्याची, आहे की नाही? तर त्याच्यामध्ये काय होते? ब्रेनल हार्डनेस त्याची काय होते?
वाढत जाते आहे की नाही. त्याचबरोबर एक प्रकारची फेराईट आणि पॅरालाईटचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं आहे, सिमेंटाईटचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं आहे की नाही. जसं जसं कार्बनचं प्रमाण होतं काय होतं आहे, वाढत जाते आहे की नाही. 0 to 100पर्यंत जर त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जर वाढत गेलं तर त्याच्यामध्ये सिमेंटाईट मटेरियल ते प्रोड्यूस होतं आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहे, तर एक प्रकारचे इफेक्ट ऑफ प्रॉपर्टीज ऑफ स्टील तुम्हाला काय केलेले आहे मी इथे दाखवलेले आहे. त्याच्यानंतर बघा लो लो कार्बन स्टील जे आहे तर ते कसं असतं बघा. लो कार्बन स्टील इज ऑल्सो नोन ॲज अ माइल्ड स्टील आहे की नाही. लो कार्बन स्टील म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जे आहे ते कसं आहे, कमी प्रमाणात आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, तर एक प्रकारे माइल्ड स्टील आपण त्याला म्हणतो. त्याची जी टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती किती आहे, 555 Newton/mm एवढी काय आहे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ त्याची आहे. त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघतो आहोत. त्याच्यानंतर त्याची हार्डनेस जी आहे तर त्याची ब्रेनेल हार्डनेस नंबरिंग जी आहे तर ती किती आहे, तर 140 140 ब्रेनेल हार्डनेस नंबरिंग त्याची काय आहे इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ब्राईट फायबरस स्ट्रक्चर त्याचं आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर एक प्रकारे ब्राईट फायबरस स्ट्रक्चर त्याचं आहे. त्याच्यानंतर टफ, ते कसं आहे तर टफ मटेरियल आहे. ते कसं आहे अजून तर मेलेबल मटेरियल आहे. त्याच्यानंतर डक्टाईल अँड मोर इलेस्टिक दॅन रफ आयरन. ते कसं आहे तर डक्टायलिटी त्याची कशी आहे, जास्त आहे, आणि इलेस्टिक दॅन मोर इलेस्टिकली आहे ते कशापेक्षा, तर तुमच्या रफ आयरनपेक्षा ते कसं आहे, मोर इलेस्टिकली ते आहे की नाही. आणि मेल्टिंग पॉईंट जो आहे तुमच्या माइल्ड स्टीलचा और लो कार्बन स्टीलचा तर तो किती आहे, 1410 जो आहे हा काय आहे त्याचा एक प्रकारे मेल्टिंग पॉईंट आहे. ओके. त्याच्यानंतर लो कार्बन स्टील जे आहे त्याच्या लो कार्बन स्टीलमध्ये प्लेन कार्बन स्टील आहे की नाही. मग प्लेन कार्बन स्टील कसं आहे, व्हेरी लो कंटेंट फॉर अलोविंग एलिमेंट अँड स्मॉल अमाऊंट ऑफ मॅग्नेशियम. मग प्लेन कार्बन स्टीलमध्ये एकदम कमी प्रमाणात व्हेरी लो कंटेंट ऑफ अलोविंग, जे संमिश्र धातू जे आहे ते एकदम कमी प्रमाणात असतात. मग इलेमेंट अँड स्मॉल अमाऊंट ऑफ मॅग्नेशियम आहे की नाही. आणि एकदम कमी प्रमाणात काय असतं तर मॅग्नेशियम हा काय असतो, धातू त्याच्यामध्ये काय केलेला असतो, ॲड केलेला असतो आहे की नाही. त्याचबरोबर मोस्ट abundant grade of the steel is low carbon steel. Greatest quantity produced, least expensive. हे कसं आहे तर लिस्ट एक्सपेन्सिव्ह आहे आणि ग्रेटेस्ट क्वांटिटी प्रोड्यूस, याच्यामध्ये जास्त प्रमाणात काय केलं जातं आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे, प्रोड्यूस केलं जातं आहे की नाही तुमचं लो कार्बन स्टील. त्याच्यानंतर नॉट रिस्पॉन्सिव्ह ऑफ द हीट ट्रीटमेंट, कोल्ड वर्किंग निडेड टू इम्प्रूव्ह द स्ट्रेंथ. मग हे कसं आहे, नॉट रिस्पॉन्सिव्ह आहे ट्रीटमेंटसाठी आहे की नाही. याच्यावर जर कोल्ड वर्किंग प्रोसेस जर आपण केली आहे की नाही तर त्याच्या थ्रू काय करू शकतो आपण, त्याची स्ट्रेंथ जी आहे ती काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो आपण आहे की नाही. हे कसं आहे अजून तर गुड वेल्डेबिलिटी, वेल्डिंग करण्यासाठी हे कसं आहे चांगलं मटेरियल आहे. आणि मशिनेबिलिटीसाठी सुद्धा कसं आहे तर हे सुटेबल मटेरियल आहे की नाही तुमचं प्लेन कार्बन स्टील. आणि हाय स्ट्रेंथ अँड लो अलॉय स्टील जे आहे तर ते कसं आहे बघा, तर अलोविंग एलिमेंट लाईक CU VNI, म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते मटेरियल असतात बघा, कोणकोणते असतात तुम्हाला मी मागच सांगितलं होतं बघा. कोणकोणते मटेरियल असतात त्याच्यामध्ये सांगा बरं, कोणकोणते असतात. तर कोबाल्ट असतो त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर व्हॅनेडियम असतं आहे की नाही, निकेल असतं, त्याच्यानंतर कोणतं असतं, मॅग्नीज असतं आहे की नाही. तर आपलं मॉलिब्डेनम मटेरियल आहे की नाही, अप टू 10 वेटेज% आहे की नाही. तर अशा प्रकारचे जे मटेरियल आहे तर ते 10 वेटेज%नुसार काय केलेलं असतं, हाय स्टीलमध्ये अलॉय म्हणून काय केले जातात, इलेमेंट म्हणून काय केले जातात, अलॉइंग इलेमेंट म्हणून काय केले जातात, मिक्सअप केले जातात, हॅव हायर स्ट्रेंथ. त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ जी आहे
ती काय होते, वाढल्या जाते ॲज अ हायर स्ट्रेंथ अँड मे बी हीट ट्रीटेड. आणि ते काय केले जातात, मे बी हीट ट्रीटिंग करून काय केले जातात, हीट ट्रीटेड असतात ते, आहे की नाही. तर अशा प्रकारचे हे तुमचे स्टीलचे मटेरियल असतात. मग त्याला काहीतरी काय दिलेलं असतं, AISI काय केलं जातं, एक प्रकारचं क्लासिफिकेशन सिस्टीम त्याची काय केली जाते, दिलेली असते. मग त्याच्यामध्ये AISI आणि 4 डिजिट नंबर तिथं काय केलेला असतो, दिलेला असतो. मग तो 4 डिजिट नंबर जो आहे AISIच्या पुढे 4 डिजिट नंबर जो आहे तो काय केलेला असतो, तिथं दिलेला असतो. मग AISI म्हणजे काय, तर एक प्रकारचं अमेरिकन आयरन अँड स्टील इन्स्टिट्यूटनी काय केलेलं आहे, तर एक प्रकारचं क्लासिफिकेशन्स त्याचं केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, AISI आपण त्याला म्हणतो. मग क्लासिफिकेशन्स केलेलं आहे. मग कसं, तर अलोईंग बाय केमिस्ट्री. मग त्याच्यामध्ये किती संमिश्र धातू काय केलेले आहेत, ॲड केलेले आहे, त्याचं क्लासिफिकेशन एक प्रकारे काय केलेलं आहे, समजण्यासाठी, आहे की नाही, कम्युनिकेट करण्यासाठी काय केलेलं आहे, ते दिलेलं असतं 4 डिजिट नंबरनुसार. मग फर्स्ट नंबर जो आहे की नाही, फर्स्ट सेकंड नंबर कशासाठी असतात बघा. फर्स्ट नंबर इज द मेजर अलोईंग एलिमेंट. मग त्याच्यामधले 4 डिजिटचे नंबर दिलेले असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जो नंबरचा नंबर जो असतो तो कशासाठी डिनोट करतो, तर एक प्रकारचं मेजरिंग अलोईंग एलिमेंट कोणता आहे, तर त्याच्यासाठी काय केलेला असतो, फर्स्ट नंबर काय केलेला असतो, डिनोट केलेला असतो. आणि सेकंड नंबर जो आहे तो कशासाठी डिनोट केलेला असतो, designate the subgroup allowing element or the relative percent of the primary allowing element. त्याचं सबग्रुप सेकंड नंबर ऑफ डेजिग्नेशन जे आहे तर ते कशासाठी डिनोट केलेलं असतं, तर अलोविंगचं सबग्रुप जो आहे, सबग्रुप अलोविंग एलिमेंट जो आहे तर त्याच्यासाठी काय केलेला असतो, हा सेकंड नंबर जो आहे तो काय केलेला असतो, डिनोट केलेला असतो. ऑर द रिलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ द प्रायमरी अलोविंग एलिमेंट. एक प्रकारचं रिलेटिव्ह पर्सेंटेज दाखवण्यासाठी तुमचं प्रायमरी अलोईंग एलिमेंट जे आहे तर ते काय केलेलं असतं, दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये. आणि लिस्ट टू नंबर ॲप्रॉक्सिमेटली अमाऊंट ऑफ कार्बन. आणि शेवटचे जो 2 नंबर असतात तर ते कशासाठी दाखवलेले असतात, तर अप्रॉक्सिमेटली अमाऊंट ऑफ कार्बन किती पर्सेंटमध्ये आहे तर ते डिनोट करण्यासाठी, ते कम्युनिकेट करण्यासाठी काय केलेलं असतं, ते दाखवलेलं असतं. तर अशा प्रकारचं AISI सेई क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे ती काय केलेली असते, त्याच्या स्टीलची दाखवलेली असते, आहे की नाही. AISI SAE classification system later prefix to designate the process under the use to produce the steel. मग ई कशासाठी दाखवलेला असतो, तर इलेक्ट्रिकल फर्नॅस म्हणून काय केलेला असतो, ई डिनोट केलेला असतो. आणि एक्स इज द इंडिकेट परमिसिबल व्हॅरिएशन्स, आहे का नाही. तर एक्स कशासाठी डिनोट केलेला असतो, तर इंडिकेट्स द परमिसिबल व्हॅरिएशनसाठी तो काय केलेला असतो, डिनोट केलेला असतो. इफ द लेटर इज इन्सर्टेड बिटवीन द सेकंड अँड थर्ड नंबर, बी इज द बोरॉन हॅज बीन ॲडेड. मग सेकंड आणि थर्ड नंबर जे आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात काय केलेलं आहे, कोणतं मटेरियल जे आहे, कोणतं अलोईंग एलिमेंट काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे की नाही. तर ते दाखवण्यासाठी सेकंड आणि थर्ड नंबरमध्ये दाखवण्यासाठी ते काय केलेलं असतं, दिलेलं असतं. बोरॉन हॅज बीन ॲडेड अँड एल इज द लीड हॅज बीन ॲडेड. अशा प्रकारेसाठी काय केलेलं असतं, ही जी AISI सिस्टीम काय केलेली असते, यूज केलेली असते. त्याच्यानंतर लेटर सफिक्समध्ये एच इज इक्वल टू व्हेन हार्डेबिलिटी इज अ मेजर रिक्वायरमेंट, आहे का नाही. एच इज द कशासाठी डिनोट केलेला असतो, तर एक प्रकारची हार्डनेबिलिटी दाखवण्यासाठी, आहे का नाही. एक प्रकारचं मेजर रिक्वायरमेंट आहे आजकालच्या मटेरियलमध्ये. ॲज अ हार्डनेस जी आहे तर ती काय आहे, तर मेजर रिक्वायरमेंट आहे. तर ती एच कशासाठी डिनोट केलेला असतो, तर एक प्रकारची हार्डनेबिलिटी जी आहे तुमच्या मटेरियलची ती डिनोट करण्यासाठी हा एच जो आहे तो दाखवलेला असतो. त्याच्यानंतर अदर डेजिग्नेशन ऑर्गनायझेशन जे आहे AISTM और MIL, तर अशा प्रकारे काय केलेलं असतं, तर हे डेजिग्नेशन जे आहे तर ते काय केलेलं असतं, तुम्हाला कम्युनिकेट करण्यासाठी दाखवलेलं असतं. द ॲप्लिकेशन अबाउट द लो कार्बन स्टील. मग लो कार्बन स्टीलचे ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत, ते कुठं कुठे यूज केलं जातं. माय स्टील कंटेनिंग 0.15 to 0.20% कार्बन. जी माय स्टील असतं तर त्या माय स्टीलमध्ये 0.15 ते 0.20
एवढं काय केलेलं असतं, कार्बन काय केलेलं असतं, ॲड केलेलं असतं. इट इज यूज इन अ स्ट्रक्चरल स्टील, युनिव्हर्सल बीम, स्क्रू, ड्रॉप फोर्जिंग, केस हार्डनिंग, स्टील, बार, रॉड, ट्यूब्स, अँगल अँड चॅनल इट इज. मग हे जे माइल्ड स्टीलचे जे ॲप्लिकेशन जे आहे किंवा लो कार्बन स्टीलचे ॲप्लिकेशन कोणकोणते सांगता येतील, तर जे तुम्ही स्ट्रक्चरल स्टील जे आहे तुमच्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जे स्ट्रक्चरल उभारणे करण्यासाठी जे स्टील यूज केलं जातं, मग ते 8 MM असेल, 6 MM असेल, 12 MM असेल, 16 MM स्टील मटेरियल असेल, तर ते तुमच्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जे यूज केलं जातं आहे का नाही स्ट्रक्चर उभारणीसाठी, तर त्याच्यासाठी जे माइल्ड स्टील यूज केलं जातं ते लो कार्बन स्टील मटेरियलचं बनलेलं असतं. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल बीम असतील तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलेलं असतं, हे लो कार्बन स्टीलचं मटेरियल असतं. त्याच्यानंतर स्क्रूज असतील, ड्रॉप फोर्जिंग मटेरियल असेल, केस हार्डनिंग मटेरियल असेल किंवा स्टील असेल किंवा बार्स असतील किंवा रॉड्स असतील लोखंडाचे किंवा ट्यूब्स, अँगल किंवा चॅनल असतील, तर हे काय केलेले असतात, लो कार्बन स्टील मटेरियलचे काय केलेले असतात, बनवलेले असतात. एवढे काय आहेत तर ॲप्लिकेशन अबाउट द लो कार्बन स्टील आहे की नाही. त्याच्यानंतर माइल्ड स्टील कंटेनिंग 0.20 टू 0.30 कार्बन. मग ज्या माइल्ड स्टीलमध्ये 0.20 ते 0.30% कार्बन काय केलेलं असतं, यूज केलेलं असतं. मग ते कुठं यूज केले जातात, यूज इन अ मेकिंग मशीन स्ट्रक्चर आहे की नाही. एखाद्या मशीनचं स्ट्रक्चर उभारण्यासाठी जे मटेरियल यूज केलं जातं, माइल्ड स्टील यूज केलं जातं, तर तिथं काय केलं जातं, हे कार्बन स्टील मटेरियल जे आहे ते काय केलं जातं, यूज केलं जातं. नंतर गिअर्स असतील किंवा फ्री कटिंग स्टील असतील आहे की नाही, फ्री कटिंग स्टील किंवा गिअर्स असतील किंवा शाफ्ट अँड फोर्ज्ड कॉम्पोनंट आहे की नाही, फोर्जिंगचे कॉम्पोनंट्स असतील किंवा शाफ्ट असेल किंवा गिअर्स असतील, तर त्याच्यासाठी जे स्टील यूज केलं जातं हे लो कार्बन स्टील असतं. पण त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जे आहे ते 0.20 ते 0.30% एवढं काय केलेलं असतं, कार्बनचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं. तर अशा प्रकारचे हे काय आहेत ते ॲप्लिकेशन अबाउट द लो कार्बन स्टील. त्याच्यानंतर मीडियम कार्बन स्टील. मीडियम कार्बन स्टीलमध्ये कार्बन कंटेन इन द रेंज ऑफ 0.3 टू 0.6%. मग हे जे मीडियम कार्बन स्टील जे आहे ते मीडियम कार्बन स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण किती असतं, 0.3 ते 0.6% जेवढं काय असतं तर कार्बनचं प्रमाण असतं. कॅन बी हीट ट्रीटेड, ऑस्टेनायटायझिंग, क्विचिंग अँड देन टेम्परिंग. मग हे कशाचे थ्रू हीट ट्रीटेड केली जातात, तर ऑस्टेनायटायझिंग थ्रू किंवा क्विचिंग आणि टेम्परिंग थ्रू काय केले जातात, हे हीट ट्रीटेड केले जातात तुमचं मीडियम कार्बन स्टील. मोस्ट ऑफन यूज इन अ टेम्पर्ड कंडिशन, टेम्पर्ड मार्टेनसाईट आहे की नाही. तर याच्यामध्ये जी काय केलं जातं, मोस्ट ऑफन यूज इन अ टेम्पर्ड कंडिशन आहे की नाही. टेम्पर्ड मार्टेनसाईट कंडिशन जी आहे तर ती काय केली जाते, ह्या मीडियम कार्बन स्टीलमध्ये मोस्ट ऑफली यूज केली जाते. त्याच्यानंतर मीडियम कार्बन स्टील हॅव लो हार्डनेबिलिटी. जे मीडियम कार्बन स्टील जे आहे तर त्याची कशी असते, एक प्रकारची लो हार्डनेबिलिटी मटेरियल असते आहे की नाही. त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ क्रोमियम, निकेल अँड मॉलिब्डेनम इम्प्रूव्ह द हीट ट्रीटिंग कॅपॅसिटी. मग हे 3 एलिमेंट त्याच्यामध्ये काय केलेले असतात, क्रोमियम, निकेल आणि मॉलिब्डेनम मटेरियल जे आहे हे त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होतं, त्याची एक प्रकारची कोणती कॅपॅसिटी वाढते, तर हीट ट्रीटिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती काय केली जाते, वाढल्या जाते आहे की नाही. हीट ट्रीटेड अलोईंग आर स्ट्रॉंगर बट हॅव लोअर डक्टिलिटी. जे हीट ट्रीटेड अलॉयज जे आहेत ते कसे असतात, तर स्ट्रॉंगर असतात बट लो डक्टिलिटी आहे की नाही. त्याची डक्टिलिटी जी आहे तर ती कशी असते, तर कमी असते, लो असते. टिपिकल ॲप्लिकेशन रेल्वे, व्हील, ट्रॅक, गिअर अँड क्रँकशाफ्ट. मग हे जे मीडियम कार्बन स्टील जे आहे हे बेसिकली कुठे यूज केलं जातं, तर रेल्वेचे व्हील असतील किंवा ट्रॅक्स असतील किंवा गिअर किंवा क्रँकशाफ्ट असतील, तर ह्या ॲप्लिकेशनसाठी हे जे मीडियम कार्बन स्टील मटेरियल जे आहे ते काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याच्यानंतर जे मीडियम कार्बन स्टील जे आहे ते ब्राईट फायब्रस स्ट्रक्चरल व्हेन फ्रॅक्चर. हे कसं आहे, ते एक प्रकारचं ब्राईट फायब्रस स्ट्रक्चर आहे. ते काय होऊ शकतं, व्हेन फ्रॅक्चरही होऊ शकतं. टफ अँड मोर इलेस्टिक इन कॉम्प्रेशन
टू रफ आयरन. हे कसं आहे अजून मीडियम कार्बन स्टील टफ आहे आणि मोर इलास्टिकली मटेरियल आहे की नाही. इन कॉम्प्रेशन टू रफ आयरन आहे की नाही. रफ आयरनपेक्षा कसं आहे तर कॉम्प्रेसिबल आहे पण टफ आणि मोर इलास्टिक आहे. त्याच्यानंतर इझिली फोर्स हे बाय युझिंग द मीडियम कार्बन स्टील कसं आहे इझिली आपण काय करू शकतो फोर्स करू शकतो किंवा इझिली वेल्डिंग करू शकतो. इलॉंगेटेड ड्यू टू डक्टिलिटी आहे की नाही. याची डक्टिलिटी कशी आहे इलॉंगेटेड आहे. त्याच्यानंतर गुड मशीन मेलेबिलिटी आहे की नाही. हे कसं मटेरियल आहे तर गुड मेलेबल मटेरियल आहे का नाही. इट टेन्साईल स्ट्रेंथ इज बेटर दॅन कास्ट आयरन अँड रफ आयरन. याची टेन्साईल स्ट्रेंथ कशी आहे तर कास्ट आयरन अँड रफ आयरनपेक्षा चांगली आहे बेटर आहे. कशापेक्षा तर कास्ट आयरन आणि रफ आयरनपेक्षा. कशाची तर टेन्साईल स्ट्रेंथ कशी आहे मीडियम कार्बन स्टीलची तर चांगली आहे तुमच्या कास्ट आयरनपेक्षा किंवा रफ आयरनपेक्षा. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इज बेटर दॅन रफ आयरन अँड लेझर दॅन कास्ट आयरन. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे तुमच्या मीडियम कार्बन स्टीलची ही कशी आहे बेटर आहे. कशापेक्षा रफ आयरनपेक्षा बट कमी आहे. कशापेक्षा कास्ट आयरनपेक्षा कमी आहे. तर अशा प्रकारची ही काय आहे तर एक प्रकारची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे तुमच्या चांगली आहे. कशाची मीडियम कार्बन स्टीलची कशापेक्षा रफ आयरनपेक्षा कशी आहे ती चांगली आहे. त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन्स आहेत तुमच्या मीडियम कार्बन स्टीलचे तर ते काय सांगतील स्टील हॅविंग कार्बन कंटेंट 0.30 to 0.45 ॲक्सल स्पेशल ड्युटी शाफ्ट कनेक्टिंग रॉड फोर्जेस मशिनरी स्टील स्प्रिंग चिप टर्बाईन रूट्स गिअर शाफ्ट की शॉप फोर्ज अँड बोल्ट. मग ज्या कार्बन स्टीलमध्ये ज्या मीडियम कार्बन स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण 0.30 ते 0.45% असतं तर त्याच्यामध्ये ते जे मटेरियल जे आहे मीडियम कार्बन स्टील मटेरियल जे आहे तर ते कशासाठी यूज केलं जातं तर तुमचे ॲक्सल्स बनवण्यासाठी किंवा स्पेशल ड्युटी शाफ्ट बनवण्यासाठी किंवा कनेक्टिंग रॉड बनवण्यासाठी किंवा फोर्जिंग मशिनरी स्टील बनवण्यासाठी किंवा स्प्रिंग चिप्स बनवण्यासाठी किंवा टर्बाईन किंवा रोटर बनवण्यासाठी किंवा गिअर शाफ्ट की शॉक्स आणि फोर्ज अँड बोल्ट बनवण्यासाठी काय केलं जातं हे मीडियम कार्बन स्टील काय केलं जातं मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याच्यानंतर ज्या मीडियम कार्बन स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण 0.45 to 0.60 असतं तर ते कुठं यूज केलं जातं रेल्वे कोचचे ॲक्सल रेल्वे कोच ॲक्सल जे आहे ते बनवण्यासाठी काय केलं जातं हे मीडियम कार्बन स्टील यूज केलं जातं. त्याच्यानंतर क्रँक पिन बनवण्यासाठी क्रँक शाफ्ट ॲक्सल स्प्लाइन शाफ्ट अँड लोको टायर आहे की नाही. तर अशा प्रकारचे मटेरियल अशा प्रकारचं ॲप्लिकेशनमध्ये काय केलं जातं हे मीडियम कार्बन स्टील जे आहे हे मोस्ट ऑफली काय केलं जातं यूज केलं जातं. आय होप सो की तुम्हाला लो कार्बन स्टील आणि मीडियम कार्बन स्टील हे आपल्याला तुम्हाला समजलं असेल. आता पुढचं लेक्चर जे आहे ते आपण हाय कार्बन स्टील जे आहे ते त्याचं बघू आहे की नाही. तर आत्ता पुरतं आपण थांबू.